इंदोर रेल्वे स्टेशनवरील ट्रेनमध्ये 8 जूनला एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे मिळाले. काही तुकडे ऋषिकेशला जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये मिळाले. दोन्ही ट्रेन्स उज्जैनवरून आल्या होत्या. हे प्रकरण आव्हानात्मक होतं. पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं. नेमकं काय घडलंय पाहूया. 8 जूनला उज्जैनवरून रवाना झालेल्या 2 ट्रेन्समध्ये एका महिलेच्या मृतदेहाचे 6 तुकडे मिळाले होते. आरोपीला शोधून काढणं आव्हान होतं. अखेर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर महिलेच्या हत्येचा आरोप आहे. रतलाम जिल्ह्यात राहणारी मीराबेन 6 जूनला बिलपांक भागातून गायब झाली होती. तिच्या नवऱ्यासोबत भांडण झालं होतं. त्यानंतर ती घर सोडून निघाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीराबेन तिच्या माहेरी मथुराला जाण्यासाठी निघाली होती. उज्जैन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तिची ओळख कमलेश नावाच्या व्यक्तीबरोबर झाली. मीराबेन एकटी आहे हे पाहून कमलेशने तिला सहानुभूती दाखवली. तिच्याशी बोलला. माझ्या घरी येऊन तुम्ही आराम करू शकता असं त्यानं सांगितलं. मीराबेन कमलेशच्या बोलण्यात फसली. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी गेली. कमलेशने तिच्या जेवणात गुंगीच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यामुळे मीराबेनची शुद्ध हरपत चालली होती. कमलेशने त्या स्थितीत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मीराबेन पूर्णपणे बेशुद्ध झाली नव्हती. त्यामुळे तिने कमलेशच्या लैंगिक जबरदस्तीला विरोध करण्यास सुरुवात केली. कमलेशला याचा राग आला. त्याने मीराबेनच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे मीराबेनचा मृत्यू झाला. मीराबेनच्या मृत्यूनंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावायची ठरवली. त्याने बाजारातून चाकू विकत घेतला व मृतदेहाचे 6 तुकडे केले. ते तुकडे त्याने बॅगेत भरले. ती बॅग घेऊन तो उज्जैन रेल्वे स्टेशनवर आला. त्याने एक बॅग इंदोर डेमू ट्रेनमध्ये ठेवली. त्यानंतर दुसरी बॅग ऋषिकेशला जाणाऱ्या योगनगरी एक्सप्रेसमध्ये ठेवली व आरोपी घरी आला. आरोपीने खूप सफाईदारपणे गुन्हा केला, पण एका चुकीमुळे तो पकडला गेला. त्याने मीराबेनच्या मोबाईलमध्ये आपलं सिम कार्ड टाकलं. मोबाईल नंबर ट्रॅक करून आरोपीला पोलिसांनी रतलाम येथून अटक केली. मीराबेनच्या हत्येचं रहस्य स्वतः आरोपीच्या पत्नीने पोलिसांसमोर सांगितलं. सध्या पोलीस आरोपीच्या पत्नीची चौकशी करीत आहेत.